अरे नाही, घराचे सगळे दरवाजे बंद करून घ्या. हा बाहेर गेला तर मोठं संकट येईल. चिंटू, खूप पळून झालं तुझं. आता थांब, पळायचा कुठलाच मार्ग नाहीये तुझ्याकडे. त्याला पकड वीर, बाहेर तो धिंगाणा घालेल. अरे हे इतकं गोड बाळ कुणाचं आहे? अरे कोणी आहे का इथे? कुणाचं बाळ आहे हे? बाळा, तुला कोण सोडून गेलं इथे? बाळा, तू गाडीतच बसून राहा. मी बघतो तुला इथे कोण सोडून गेलंय ते. अरे 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 अरे, तू कार कशी काय स्टार्ट केलीस? अरे माझी कार, माझी कार. अरे एवढा लहान असून चोऱ्या करतोय. चिंटू, थांब. माझं आईस्क्रीम गायब झालं. माझ्या पाणीपुरी कुठे गेल्या? माझी आलू टिक्की, पाणीपुरी सगळं गायब झालं. हे काय, माझ्या सगळे आईस्क्रीम गायब झाल्या. चोर चोरी करतोय. अरे चोर, अरे चोर, माझी कार चोरली बाळाने. चोर, अरे माझी कार परत दे. इमली, ते बघ, चिंटू चड्डा अंकलची कार घेऊन पळून गेला आहे. मला रोबो बॉय बनून त्याला चेस करावंच लागेल. विंग सूट ऑन. विंग सूट ऑन. रोबो बॉय, माझी कार त्या चोराकडून परत आणून दे प्लीज. रोबो बॉय. बस कर चिंटू, तू सगळ्यांना खूप त्रास दिला आहेस. आता मोठा बन, पटकन. अरे हा कुठे गेला? नानाजी, जिंटू आता ट्रेनवर आहे. माझी रेल्वे ट्रॅकची कार जादूने इथे आणून द्या ना. हो हो, ओके ओके. जिंटू, थांब. ही काय जादू आहे? अरे ही ट्रेन कुठे गेली? ओ नो, हा जिंटू खूप चतुर आहे. फुल स्पीड ऑन. नानाजी, पटकन रुळावरून कारला उडवा. ती ट्रेन जवळ येत आहे. हो, मी चिंटूची नक्कल का करू? मी माझी जादू स्वतः करणार. मी कारची स्पीड वाढवतो. आता तर त्याला ट्रेन थांबवावीच लागेल. नानाजी, माझ्या मते आपल्याला पुढे निघून जायला पाहिजे. ट्रेन थांबत नाहीये. रस्ता ब्लॉक आहे. ड्रायव्हरला ब्रेक मारावाच लागेल. नानाजी,
ड्रायव्हर चालवत नाहीये, ती जिंटूच्या जादूने चालतीये. पटकन काहीतरी करा. उप्स, विसरलो. बाळा! तो आगाऊ मुलगा बघ, तुझी कार घेऊन पळून चाललाय. एकदा लहानपणी सुद्धा त्यांनी असंच केलं होतं. झालं असं की जेव्हा नानाजी प्लीज आधी त्याला थांबवा. आम्ही तुमची गोष्ट नंतर एकत्र बसून ऐकू. ओके जिंटू थांब. आता सहनशक्तीची हद्द. मी आत्ता याला धोबी पछाड लात मारून ठीक करतो. याची स्पीड खूप जास्त आहे. याला नीट लक्ष देऊन बघावं लागेल. अल्ट्रा स्पीड विजन ऑन. Ultra speed vision on. मी इथून पळूनच जातो, नाहीतर माझं काय खरं नाही रे बाबा. आय एम मॅड, व्हेरी व्हेरी मॅड. तुला सांगितलं होतं हत्यारं घेऊन जा, पण तू माझं म्हणणं ऐकलं नाहीस. माझ्याकडे एकापेक्षा एक निंजा हत्यारं आहेत जे तुझ्या कामी येऊ शकत होती. ओके सर, मला ती हत्यार द्या. मी आजपर्यंत कोणाशी हरलो नाहीये, वीरशी पण नाही हरणार. वीर तुला सावध राहायला हवं. तो निंजा पुन्हा अटॅक करू शकतो. तू हे हत्यार सोबत ठेव. हो आजोबा, मी काही हत्यारच सोबत ठेवीन. वीर जरा जिंटूला बोलो. मी त्याच्यासोबत निंजा प्रॅक्टिस करीन. कदाचित मला पण फायटिंगची गरज पडेल. तक दिना दिन दिन, तक दिना दिन दिन. कोणतं काम अपूर्ण आहे सांगा माझ्या विना. तक दिना दिन दिन. जिंटू, मी तुला दाखवतो की नान चाकू कसा चालवतात ते. हे काय करतोयस? असं नाही चालवत नान चाकू. ये मी दाखवतो. मी पण निंजा एक्सपर्ट आहे. की तिला गावाला जायचंय. ती तिथे जाऊनच शिकणार. तू समजव आता तिला. काय झालं इमली? घंटीला घाबरलीस का? मी रागात असं बोलले. मी घंटीशी कराटे नाही लढू शकत. कोणीतरी बरोबरच म्हटलंय, रागात काहीच निर्णय नाही घ्यायला पाहिजे. पण तू बरोबर होतीस. तो चुकीचा होता. आता खऱ्या खोट्याचा निर्णय कराटे फाईटनीच होईल ना. आता तर वाचायचा एकच उपाय आहे की मी गावाला जाऊन राहीन. कम ऑन इमली, तू एक शूर मुलगी आहेस. तुझी इच्छा असेल तर त्याची सुट्टी करू शकतेस. खरंच? कसं कसं? पटकन सांग. मी तुला लढायला शिकवतो. कराटे, कुंग-फू, मार्शल आर्ट्स सगळं. आणि मग तू घंटीची घंटी वाजवशील. काय? मी एका महिन्यात हे सगळं शिकू शकते? हे काम तर इम्पॉसिबल वाटतंय. इमली, आजोबा म्हणतात, जो इम्पॉसिबल ला पॉसिबल करतो त्यालाच वीर म्हणतात. चल, उद्यापासून ट्रेनिंग सुरू. वीर वीर,
आम्हाला पण कराटे कुंफू सगळं शिकायचं आहे. ओके चला. हे लक्षात ठेवा, कराटे शिकण्यासाठी खूप कडक डिसिप्लिनची गरज आहे. सेल्फ कॉन्फिडन्स आणि डिसिप्लिन या दोन्ही गोष्टींवर लक्ष दिलं तर तुम्ही लोक लवकरच हे सगळं शिकाल. सेल्फ कॉन्फिडन्स तर माझ्यामध्ये भरभरून भरला आहे. फक्त डिसिप्लिनच शिकायचं आहे. आधी आपल्या शरीराला स्ट्रॉंग बनवायचं आहे, आपला स्टॅमिना वाढवायचा आहे. त्याच्यासाठी फिजिकल ट्रेनिंग होईल. या माझ्यासोबत. ओ, वीर त्यांना कराटे ट्रेनिंग देतोय. मी पण जाऊन बघतो की तो काय शिकवतोय. वीर बस, अजून नाही धावू शकत. वीर, थोडी गाजरं मिळाली तर माझी बॅटरी रिचार्ज होईल. वीर बस बस, अजून किती पळवशील? आम्हाला ऑलिम्पिकच्या रेस मध्ये नाही पळायचंय. आम्हाला कराटे फाईट शिकायची आहे. आतापासूनच ही हालत आहे तर पुढे काय होणार? हे काय होतंय? मम्मी, मम्मी!